श्री भगवान वाघमारे हे उमरगा शहरातील निवासी मूकबधिर शाळेत 32 वर्ष विशेष शिक्षक तथा मुख्याध्यापक म्हणून प्रामाणिकपणे आणि पूर्ण निष्ठेने सेवा दिली। ज्यांना ऐकता येत नाही, बोलता येत नाही अशा मूकबधिर विद्यार्थ्यांना अक्षरांची ओळख निर्माण करत विद्यार्थ्यांना सुसंस्कृत आणि सृजनशील बनविण्यात मोठं योगदान दिलं असून 31 मार्च 2025 ला ते सेवानिवृत्त झाले। त्यांच्या कार्याची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते रामभाऊ गायकवाड, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर RD शेंडगे, ज्येष्ठ नेते हरीश डावरे, वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हा प्रभारी ॲडव्होकेट रमेश गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास शिंदे, मिलिंद रोकडे, डॉक्टर स्नेहा सोनकाटे, स्वप्नील जवळगेकर, डॉक्टर चंद्रशेखर गायकवाड, ॲडव्होकेट हिराजी पांढरे, युवराज जोगे यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले। श्री भगवान वाघमारे यांचा सन्मान आणि गौरव झाल्याबद्दल बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बालाजी गायकवाड, तानाजी गायकवाड आणि पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्र परिवारातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।